अमित शहा यांनी लोकसभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर विवादास्पद वक्तव्य करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच नाही तर संविधानाचा अपमान केला आहे. गणतंत्र दिवसापर्यंत काँग्रेस पक्ष त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. या संदर्भात देशव्यापी आंदोलन उभारून प्रत्येक ठिकाणच्या स्थानिक काँग्रेस नेत्यांच्या वतीने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून याबाबतीत जनजागरण केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून अमरावती शहरातील काँग्रेस भवन या ठिकाणी खासदार बळवंत वानखडे तसेच इतर काँग्रेस नेत्यांच्या वतीने याबाबत पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं, ज्यामध्ये काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर, सुनील देशमुख, खासदार बळवंत वानखडे आणि काँग्रेस नेत्यांनी आपले विचार व्यक्त केले. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी जे सभागृहात संविधानाला जी 75 वर्षे झाली त्या 75 वर्षाच्या पूर्तीनिमित्त जी काही सभागृहात चर्चा काँग्रेसनं मागितली होती आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं चर्चा सुरू असताना राज्यसभेत अमित शहा यांनी जे काही आंबेडकर एकेरी भाषेत बोलून एक फॅशन झाली आणि फॅशन झाली हे संपूर्ण देशातच एक फॅशन म्हणून शब्द वापरला जातात, उपयोग घेतला जात आहे. अशा पद्धतीचं जे वक्तव्य केलं या निमित्तानं संपूर्ण देशाचं जे काही राज्यघटनेच्या निमित्तानं सर्वसामान्याचा जो श्वास आहे ती म्हणजे भारतीय राज्यघटना. आणि यावर चर्चा करत असताना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकेरी भाषेत याच पद्धतीनं हिणवलं गेलं. त्यामुळे संपूर्ण देशवासियाचाच तर अपमान झालाच, पण ज्या बाबासाहेबांनी फार मोठं योगदान देऊन भारतीय राज्यघटना लिहिली त्याचे 75 वर्ष साजरे होत असताना एक संघ भारत ठेवून आज जगातील सर्वोत्तम जी घटना आहे ती भारतीय राज्यघटना समजली जाते आणि त्याबाबत असे वक्तव्य करणं हे निषेधार्ह आहे. पण काँग्रेसच्या वतीनं संपूर्ण म्हणजे दोन्ही सभागृहाच्या बाहेरसुद्धा फार मोठे आंदोलन झाले. इंडिया आघाडीच्या वतीनं आंदोलन झालं आणि ते आंदोलन होत असताना त्यांनी पत्रकार परिषद घेतली. आमची मागणी होती त्यांनी माफी मागावी, त्यांनी राजीनामा द्यावा, परंतु त्यांनी पत्रकार परिषद घेऊन निर्लज्जपणानं पुन्हा काँग्रेस कशी बाबासाहेबांचा अपमान करते आणि करत आली ह्या पद्धतीनं वक्तव्य करून चुकीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम केलं. बाबासाहेबांच्या घटनेचं आम्ही आदर केला, आम्ही नेहमी आदर करत आलो आणि खऱ्या अर्थानं जे काही काँग्रेस पक्षामुळे बाबासाहेब आज देशाला एवढी मोठी राज्यघटना देऊ शकले त्या बाबतीत उलट पक्षी काँग्रेसनं वारंवार अपमान केला हे निर्लज्जपणासारखं सांगणं हे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं आहे. आम्ही त्याचा निषेध करतो आणि इंडिया आघाडीच्या वतीनं आज काँग्रेसच्या वतीनं संपूर्ण देशात जिल्ह्यात पत्रकार परिषदा आहेत. येत्या 26 जानेवारीपर्यंत सुरू राहील. पक्षीय स्तरावर ज्या पद्धतीनं सूचना येतील त्या पद्धतीनं संपूर्ण देशभर आंदोलन सुरू आहे. आम्ही आत्ताच एक 5-6 दिवसाअगोदर काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही निदर्शने कलेक्टर ऑफिसवर केली आहे. कलेक्टरना निवेदनही दिलं आहे की यांच्यावर कारवाई करण्याची याच विषयावर. आता अखिल भारतीय काँग्रेस कमिटी जी रूपरेषा ठरवेल त्या अनुषंगाने आंदोलन चालू राहतं. कारवाई म्हणजे काय त्यांना निष्कर्षित करण्याची आज ऑल इंडिया काँग्रेस कमिटी जे आम्हाला रूपरेषा देईल त्या रूपरेषेप्रमाणे आम्ही आंदोलन आता 26 तारखेला करणार आहोत. आता त्यांची रूपरेषा ठरवून सुरू. एकंदरीत आपण बघतोय की यांचे जे नारे होते आत्तापर्यंतचे, मग ते 400 पारचे असो किंवा सातत्याने संविधान बदलण्याचे असो, हे कुठेतरी मनुवादी प्रवृत्तीला धरून हे लोक चालत आहेत. हे आता सिद्ध झालेलं आहे. इतके वर्ष झाले आपल्याला स्वातंत्र्य मिळून, पण कधीही एकेरी उल्लेख
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कधीही कोणी करण्याची हिंमत केली नाही. त्यांच्या मनातलं जे आहे आज त्यांच्या ओठावर येतं आहे. आणि उद्या जर या लोकांनी संविधानाला तडा देण्याचा प्रयत्न केला तर आम्ही शांत बसणारे नाही आहोत. म्हणूनच्यासाठी ही प्रेस कॉन्फरन्स आहे. वेळोवेळी सातत्यानं कोणत्या ना कोणत्या प्रकारे हे लोक सिद्ध करतात की आम्ही संविधानाला मानत नाही. तिरंग्याला न मानणारे लोक आज सरकारमध्ये बसलेले आहेत आणि सातत्याने ते कोणत्या ना कोणत्या प्रकारे विरोध दर्शवत असतात. महाराष्ट्राची विधानसभा देखील, महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक देखील ही संविधानाचा अपमान करून त्या ठिकाणी घेतलेली आहे. जर समजा निकाल लागले असते मागच्या वेळेला जे अपात्र आहे त्यांना अपात्र केले असते तर ह्या निवडणुका वेगळ्या प्रकारे आपण सामोरे गेलो असतो. आणि ह्याची जे काही त्यांनी याचा गोंधळ घातला त्या गोंधळाच्या पलीकडे जाऊन आज पार्लमेंटमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकेरी उल्लेख होतो आहे आणि संविधानाला तडा देण्याचं काम करू इच्छित आहेत हे ते दर्शवत आहेत. या सगळ्या गोष्टीला इंडिया आघाडीचा आणि काँग्रेस पक्षाचा प्रामुख्याने नक्की विरोध आहे. विरोध राहील. आमच्या जीवाला काहीही झालं तरी चालेल पण संविधानाला आम्ही हात लावू देणार नाही एवढं नक्की. आणि तुम्ही पाहिलं असेल की दुसऱ्या दिवशी त्यांनी जी नौटंकी केली की राहुल गांधीने धक्का मारला वगैरे वगैरे वगैरे. पण त्याची हिंमत असा आहे त्या पार्लमेंटचा कोपरा ना कोपरा CCTV कव्हरेजमध्ये असतो. कोपरा ना कोपरा सगळं इंडिया आघाडी त्यांना सांगून राहिली की बघ तुम्ही धक्का मारला असं म्हणता आणि ते ICUमध्ये भरती झाली असं म्हणता तर तो हे का CCTV कव्हरेज दाखवा. आज सगळ्यात CCTV कव्हरेज दाखवायची हिंमत त्यांची झाली नाही. नेहमीसारखं लक्ष दुसरीकडे वळवायचं, मुख्य मुद्द्यापासून लोकांना दुसरीकडे भटकवायचं काम जे त्यांचं नेहमीचं असते त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. त्यांच्या जर हिंमत असती. आणि मला एक समजत नाही की लोकसभेच्या आतमध्ये कोणतंही सरकार नसते तिथे लोकसभेचं सचिवालय असते. त्यांनी तरी ते CCTV कव्हरेज दाखवायला पाहिजे ना. पण तेही दाखवलेलं नाही. एक्झॅक्टली. म्हणजे लक्ष विचलित करायचं लोकांचं, मुख्य मुद्द्यापासून दुसरीकडे लक्ष विचलित करायचं. मग हे नौटंकी करायची. तुम्ही त्याचे पहिले फोटो पाहिले ना, 9 वाजताचा फोटो, 12 वाजताचा फोटो, 6 वाजता फोटो, रात्री 9 वाजताचा फोटो. त्या प्रत्येक म्हणजे त्याची ती बँडेज कसं वाढत गेलं. आणि मला आश्चर्य असं वाटते की त्याला पाहण्यासाठी अख्खं मंत्रिमंडळ तिथे गेलं पण अडवाणी साहेब भरती आहेत अजून तर एक माणूस पोहोचला नाही तिथे. खरी गोष्ट आहे. व्हेरी ट्रू. खरी गोष्ट. काँग्रेस जोपर्यंत संविधान आहे आणि संविधानाचं रक्षण आयुष्यभर करत राहणार, जोपर्यंत म्हणजे जब तक सूरज चांद रहेगा हमारा वो काम ही आहे. काय त्याला धक्का म्हणजे 26 जानेवारीपर्यंतचं नाही आंदोलन. 26 जानेवारीचं त्यांना राजीनामा मागण्याचं आंदोलन. संविधानाला तर आमचं संविधानासाठी आम्ही आयुष्यभर करूच पण यांनी राजीनामा द्यावा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वी. याच्यासाठी निवेदन बघा विषय असा आहे ते निर्लज्ज जेवढे आहेत त्यांना जे करायचं आहे तेच ते करणार. मग आम्ही काय आवाज नाही उठवायचा का? निवेदनं देऊन ते होणार आहे की नाही होणार आहे हे आमच्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती की तुम्ही किती लिहिता आणि किती छापून येतं किंवा तुम्हाला काय व्यक्त करायचं आहे आणि ते किती दाखवतात तो विषय नाही आहे. विषय आम्ही आमच्या कर्तव्याला पुरेपूर पुरून उरू आणि उरतो आहे हे नक्की. त्यांना तर काहीच मान्य नाही ना. आता तुम्ही पाहिलं असेल आजच स्टेटमेंट आलं की मार्चमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक होणार. म्हणजे सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलं नाही, यांनी जजमेंट देऊन दिलं. म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये केस प्रलंबित असताना त्याचा निकाल काय लागणार आहे हे आमचे मुख्यमंत्री सांगतात. तुम्ही तयारीला लागा. मार्चमध्ये इलेक्शन निवडणूक आहे आणि हेच लोक गेल्या 2.5-3 वर्षापासून कोणत्याही परिस्थितीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या नाही पाहिजे म्हणून सातत्याने सुप्रीम कोर्टामध्ये जात होते आणि सुप्रीम कोर्टाच्या स्तरावर सगळं त्यांनी प्रलंबित ठेवलं होतं. आज ते निर्णय घेतात की मार्चमध्ये निवडणुका होणार आहे. याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की ED, CBI, इन्कम टॅक्स तर आहेच
पण कोर्टसुद्धा कसे हायजॅक करून टाकलेले आहेत त्यांनी. व्हेरी अमित शहा ते वक्तव्य करत बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काँग्रेसची नेमकी काय भूमिका असणार आहे? काँग्रेस आंदोलन करणार का? हे काँग्रेस सातत्यानं ज्या दिवसापासून त्यांनी असं वक्तव्य केलं मिळतात त्या दिवसापासूनच काँग्रेस त्या आंदोलन त्यांनी प्रत्यक्ष केलं. सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेरसुद्धा आंदोलन केलं. आमची मागणी अशी आहे की त्यांनी राजीनामा द्यावा, माफी मागावं. ते उर्मट आहे. त्या पद्धतीनं माफी न मागता काँग्रेसनं कशा चुका केल्या यावर फक्त भाष्य करतात. कशा प्रकारे आंदोलन टप्प्याटप्प्यानं नाही, तुम्ही काँग्रेस श्रेष्ठी जे काही हे देईल, त्याचं नियोजन देईल त्या नियोजनाप्रमाणे आमचा मणिशंकर अय्यर यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की काँग्रेसने आता इंडिया आघाडीचं अध्यक्षपद सोडावं, त्याचा विचार करावा असं त्यांचं म्हणणं आहे. काय सांगाल? त्यांनी काय पण वायफळ बडबड करावी, त्यांनी दुसऱ्यांसोबत काय गोंधळ घालायचा तो घालावा, त्यांना काय अधिकार आहे काय सगळं बोलायचे. आदरणीय अध्यक्ष ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सन्माननीय खडगे साहेब आहेत, आदरणीय विरोधी पक्ष नेते सन्मान्य राहुलजी आहेत आणि ते निर्णय घेतील. कौन है ये अय्यर, इसका नाम लिया आप लोगों ने? कांग्रेस पार्टी में है नहीं और उनको कोई अधिकार नहीं है ऐसे कुछ बोलने का मेरे समझ से. और आप सब भी जानते हैं कि हमारे अध्यक्ष आदरणीय खड़गे साहब है, आदरणीय विरोधी पक्ष नेता सम्मान्य राहुल गांधी जी है और वो निर्णय लेंगे. ये अंडर द टेबल करने वाले कांग्रेस को धक्का नहीं लगा सकते और उनसे कोई पूछ भी नहीं रहा है. उन्होंने उनकी जो भी ज्ञानी होंगे उनके घर में होंगे, उनको कोई अधिकार नहीं है ऐसी टिप्पणी करने का. उद्या सगळीकडे पूर्ण देशात होत आहे आणि त्या प्रेस कॉन्फरन्स झाल्याही पाहिजे. कारण आदरणीय होम मिनिस्टर जे बोलले ते या देशाच्या नाडीला न पटणारी गोष्ट आहे आणि न सहन करणारी गोष्ट आहे. आम्ही वारंवार बोलणार, वारंवार आंदोलन करणार. ज्या ज्या गोष्टी आम्हाला सांगितल्या जातील त्या सगळ्या आम्ही करणार. संविधानाला जर कोणी तोडायचा प्रयत्न करत असेल तर आम्ही रस्त्यावर उतरणार. काही मराठवाड्यात 8,486 गावांपैकी 6,150 गावांमध्ये अंतिम आकडेवारी जी आहे, पैसेवारी जी आहे ती 50पेक्षा कमी आली आहे. ओला दुष्काळ असल्याचं म्हणत आहे. काय सांगाल? फक्तच मराठवाड्यात का? बाकी सगळीकडे कुठे नाही, बाकी सगळीकडे व्यवस्थित आहे. काय घोळ घालतायत हे त्यांचं त्यांना माहिती. आणि मराठवाड्यामध्ये तर वेगळ्या प्रकारचे घोळ सुरू आहेत. कायदा सुव्यवस्था त्या ठिकाणी ढासळलेली आहे. तिथल्या मंत्र्यांवर बोट ठेवण्यात येत आहे आणि आता नवीन घोळ तुम्हाला या ठिकाणी दिसतोय. निवडणुकीकडे तुम्ही म्हटलं होतं की सोयाबीनला 7,000 रुपये भाव देऊ आणि भाजपने म्हटलं होतं की आम्ही 6,000 रुपये. आता शेतकरी जे आहे मोठ्या प्रमाणात सोयाबीन विकत आहे, मात्र त्यांना 4,000च्या आतमध्ये भाव मिळत आहे आणि सरकारने असंही म्हटलं की आम्ही पूर्ण कर्जमाफी करू. 3,3200 म्हणजे 3,200 रुपये एवढंच यांनी सोयाबीन विकलं जातं आहे. मी खरं महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागते की काय कारणामुळे आम्ही सत्तेत नाही येऊ शकलो हे मला माहिती नाही. पण मी विनंती केली होती की आपण सोयाबीन विकू नका, आपण सोयाबीन विकू नका, आम्ही 7,000चा भाव त्या ठिकाणी देऊ. पण आम्ही नाही येऊ शकलो सत्तेमध्ये. जे सत्तेमध्ये आलेले आहेत ते चुनावी जुमल्यांसाठी फेमस आहेत. 7/12 कोरा करणार असं सन्मान्य मुख्यमंत्री म्हटले होते आणि त्यांनी तो 7/12 कोरा केला पाहिजे असं अट्टहासाने आम्हीही म्हणतो आहे. ज्या पद्धतीने देशभर आंदोलन उभारलेलं आहे यावर भाजपने म्हटलं की राहुल गांधी राजकारण करत आहेत. तुम्ही काय सांगाल यावर? नाही, कसलं राजकारण मला सांगा. काल पण सन्मान्य मुख्यमंत्री म्हटले की राहुल गांधी राजकारण करतायत. म्हणजे गरिबाचं पोरगं मेलं तर त्याला राजकारण म्हणायचं आणि श्रीमंताचं पोरगं जर गाडीने गरीब लोकांना उडवतो तर त्याला राजकारण नाही म्हणायचं. हे जे होतं आहे ना हे चुकीचं होतं आहे. हे जे होतं आहे हे संविधानाला तडा देणारं होतं आहे आणि ज्या ज्या वेळेला कोणासोबत अन्याय होईल त्या वेळेला आम्ही रस्त्यावर उतरू. त्या वेळेला सन्मान्य राहुल गांधी विरोधी पक्ष नेता आहे, त्यांचं ते कर्तव्य आहे की अन्याय ज्याच्यावर होत आहे त्या गोष्टीला वाचा फोडतील ते आणि आम्ही नक्कीच त्यांना साथ घेऊ. याला राजकारण नाही म्हणत आदरणीय मुख्यमंत्री साहेब, याला न्यायाची मागणी म्हणतात.
आणि न्याय झाला पाहिजे. त्या ठिकाणी न्याय बीडमध्ये झाला पाहिजे, न्याय परभणीमध्ये झाला पाहिजे. नाही तर मग तुम्ही त्या ठिकाणी होम मिनिस्टर पद सोडून दिलं पाहिजे.